और उसके लिए अगर कल उठ के कोई खांडबारा गांव में महामारी फैली तो इसका जवाबदार कौन रहेगा। इन्होंने एक निवेदन दिया था, वो निवेदन देने के बाद में भी यहाँ के जो ग्राम विस्तार अधिकारी तावड़े अप्पा, उन्होंने क्या कार्रवाई करी, इसको जवाबदार कौन। तावड़े अप्पा म्हणजे सिर्फ गाड़ी में बैठकर काच ऊपर करके जाने का, वहाँ पे आराम से इसी ऑफिस में बैठने का, म्हणजे उनकी कोई जवाबदेही नहीं क्या। खांडबारा गावातून मांस मटण मासोळी विकणाऱ्यांची घाण खड्ड्यात न टाकता बाहेर फेकल्याने दुर्गंधी ग्रामस्थ त्रस्त। खांडबारा गावात मांस मटण मासोळी विकणारे काही विक्रेते उरलेले मांस खांडबारा ग्रामपंचायतकडून तयार करण्यात आलेल्या खड्ड्यात न टाकता बाहेर फेकत असल्याने परिसरामध्ये प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली आहे। यामुळे याचा परिणाम गावातील ग्रामस्थांना भोगावा लागत आहे। या परिसरामध्ये प्रचंड अस्वच्छता निर्माण झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय। खांडबारा गावातील मुख्य प्रवेशद्वार रेल्वे बोगद्याजवळ जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा करण्यात आला आहे। या ठिकाणी काही विक्रेते घाण टाकत नसल्याने पटेल त्या ठिकाणी घाण व अर्धवट मांस कोंबडीचे पिसं टाकत असल्याने परिसरामध्ये दुर्गंधी पसरते। या रस्त्यालगत जाणाऱ्या वाहनधारकांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो। या संदर्भात गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे। 16 जुलै 2024 त्या रोजी ग्रामपंचायतला आम्ही निवेदन दिलं होतं की एक घाण तिकडे फेकली जायला पाहिजे म्हणून। अजूनपर्यंत ती कारवाई झाली नाही आहे, कोणी लक्षही देत नाही। आमचा इकडे वापर होतो, आम्हालाही त्रास होतो, इथं मयत होऊन जाते तर सगळे लोक येतात उचलायचं का नाकाला असं बांधून जायचं, हा आमचा मोठा प्रश्न आहे। जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे। मैं अनिल शर्मा, विश्व हिंदू परिषद नंदुरबार जिला ग्रामीण का संगठक प्रमुख हूँ। ये खांडबारा गांव का मुख्य रास्ता है। मुख्य रास्ते पे खांडबारा गांव में जो रोज की होने वाली कत्ल, बकरी मुर्गी, उनके पेट में से जो आतड़ी वदड़ी जो घान कचरा निकलती है, उसके लिए ग्राम पंचायत खांडबारा ने यहाँ से आधा किलोमीटर पर एक खड्डा खोद के दिया है। वो खड्डे में यहाँ के व्यापारी जो चिकन मटन का जो व्यवसाय करते हैं, वो व्यापारी खड्डे के अंदर नहीं डालते हुए खांडबारे का जो प्रमुख रास्ता है वो रास्ते पे फेंक के जाते हैं सर्रास। और उसके लिए अगर कल उठ के कोई खांडबारा गांव में महामारी फैली तो इसका जवाबदार कौन रहेगा। ग्राम पंचायत की नींद जब इनके महामारी से कोई मर जाएगा, कोई आदमी मर जाएगा, कोई बूढ़ा व्यक्ति मर जाएगा, कोई इंसान मर जाएगा, तब नींद खुलेंगी क्या। इसके लिए जवाबदार कौन, ये दुकानदार जवाबदार के ग्राम पंचायत जवाबदार। दूसरा विषय, आज से 6 महीने पहले शिंदेगढ़ की शिवसेना ने ये जो कार्यकर्ता थे, पदाधिकारी थे, इन्होंने एक निवेदन दिया था। वो निवेदन देने के बाद में भी यहाँ के जो ग्राम विस्तार अधिकारी तावड़े अप्पा, उन्होंने क्या कार्रवाई करी, इसको जवाबदार कौन। तावड़े अप्पा म्हणजे सिर्फ गाड़ी में बैठकर काच ऊपर करके जाने का, वहाँ पे आराम से इसी ऑफिस में बैठने का, म्हणजे उनकी कोई जवाबदेही नहीं क्या। ये जवाबदेही कौन करेगा। म्हणजे तुम शासन की तरफ से या ग्राम पंचायत की तरफ से खांडबारे गाँव में क्या माहौल खराब होने का रास्ता देख रहे क्या। इसमें अगर कोई मांस का टुकड़ा एक हाथ होके, यहाँ थोड़ी दूर पे साईं बाबा का मंदिर है, अगर मांस का टुकड़ा लेके अगर कोई मंदिर तक पहुंच गया, उसमें गांव का वातावरण खराब हो जाएगा। इसमें औचम होने की शक्यता है, क्योंकि कोई किसी की भावना दुखे या कोई रास्ता नहीं देखेगा। आदमी ये नहीं देखेगा कि मांस का टुकड़ा जानवर ने लाया कि इंसान ने लाया, सबसे पहले एक दूसरे की यहाँ लड़ाइयाँ चालू हो जाएंगी। तो ये चीज़ों का क्या रास्ता देख रही क्या ग्राम पंचायत, शासन, प्रशासन या दुकानदार, इसको जवाबदार कोण। माझे नाव राहुल कोंडे, मी खांडबारा गावाचा रहिवासी असून मी बर्डीपाड्यात राहतो। माझं दुकान खांडबारा या गावात आहे। मी डेली माझ्या येण्या जाण्याचा रस्ता जो आहे रेल्वे गेटकडून येण्या जाण्याचा रस्ता असून माझा रोजचा वापर इथूनच असतो। मी सकाळी जातो, संध्याकाळी डेली माझा परतीचा प्रवास त्याच रस्त्याने होतो। तर इथं एवढा दुर्गंधीचा वास, एवढा दुर्गंधी येते इथं की म्हणजे इतर लोक ज्यांनी दुर्गंधीचा वास सहन केला असेल तेच बोलू शकतील, म्हणून मला दुर्गंधी एवढी सहन करावं लागली म्हणून मी बोलतो आहे। आणि खांडबारा ग्रामपंचायतीने खड्डा खोदूनसुद्धा काही जे पशु किंवा पक्ष्यांची जे काही मांस विक्री करणारे जे आहेत ते खड्ड्यात न टाकता खड्ड्याच्या बाहेर फेकतात ते मांस। त्याची दुर्गंधी ते पुसतं आणि त्याच्या दुर्गंधीचा वास जास्तीत जास्त प्रमाणावर बाहेर येतो। म्हणून माझी एक विनंती आहे की याचा तुम्ही इलाज लवकरात लवकर करावा। एक तर यांना एक चांगलीतली चांगली जागा करून तिथं यांना खड्डा करून तिथं एक सक्त हे सांगून त्यांना सांगायचं की बुवा इथं तुम्ही कचरा टाका, मांस विक्री करतात तुम्ही, पण त्याचे जे पक्ष्यांचे म्हणजे चामडी वगैरे जे असतं ते तुम्ही त्या खड्ड्यात टाका। ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही का। ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिलेलं आहे, त्यांना वारंवार सांगितलेलं आहे, तरीसुद्धा ते लोकप्रतिनिधीचं सुद्धा ऐकत नाही
आणि खड्डा करून सुद्धा लोकप्रतिनिधी त्यांना वारंवार तक्रार देऊन सुद्धा ते ऐकत नाही आणि त्या खड्ड्यात न टाकता तो कचरा बाहेर टाकतात. आता तुम्ही बघू शकतात व्हिडिओ, इकडे तुम्ही या माझ्यासोबत, या इकडे घेतलं बाहेर खड्ड्याच्या बाहेर तर सर्व टाकलेलं आहे तिथं. असं नियोजित जागेत घाण न टाकता रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पदार्थ फेकल्यास खांडबारा ग्रामपंचायतचे सरपंच अविनाश गावित, उपसरपंच योगेश चौधरी यांनी कारवाई करण्याचा इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.